आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग आलेला आहे। 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। 31 जानेवारीपर्यंत बदल्यांचं काम पूर्ण करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, कशा पद्धतीने निवडणुकीच्या कामकाजाला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय? दीपक, पाहतो आपण आगामी लोकसभेच्या निवडणुका आहे आणि याच लोकसभा निवडणुकांना वेग आलेला पाहायला मिळतोय। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र दिलं होतं, त्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत सर्व ज्या बदल्या आहेत निवडणुकांच्या संदर्भात त्या पूर्ण करा अशा प्रकारचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार कुठेतरी जी आहे ती कार्यवाही होताना पाहायला मिळते। आज 13 उपजिल्हाधिकारी आहे यांची बदली केलेली आहे। निवडणूक अधिकारी या पदावर त्यांची स्थापना केलेली आहे, त्यामुळे कुठेतरी या अधिकाऱ्यांवरती जी आहे ती निवडणूक आयोगाने जबाबदारी आपल्याला दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाला जो आहे तो वेग आलेला पाहायला मिळतोय। आज 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि उद्यापासून आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत, त्यामुळे आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। दीपक, राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। देशात लोकसभेच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच निवडणूक आयोगानं जारी केलेल्या एका पत्रानं खळबळ उडाली आहे। या पत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका या 16 एप्रिलला होणार असल्याचं नमूद करण्यात आलं, पण ही तारीख केवळ प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती देण्यात आल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं। प्रशासनाला मतदार नोंदणी, मतमोजणी केंद्र, मतदान आणि मतमोजणी कर्मचाऱ्यांची तैनाती यासाठी वेळ मिळावा यासाठी निवडणूक आयोगानं एक काल्पनिक तारीख ठरवली आहे आणि त्यामुळे त्या तारखेचा पत्रात उल्लेख करण्यात आल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं। असं असलं तरी निवडणूक आयोगानं दिलेल्या 16 एप्रिल या तारखेनंतर देशात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची चर्चा सुरू झाली आहे। आणि याच बातमीशी निगडीत आणखी एक मोठी अपडेट हाती येते। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं। ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील सोसायटीतील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी जावं लागेल। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये अशी मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत। त्यानंतर पुण्यातील 36 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचं निश्चित करण्यात आलंय। शहरी मतदारांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी घेतलेल्या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे। आपण जे 36 मतदान केंद्र केलेले आहेत, ज्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात इमारतींचा क्लस्टर आहे, समूह आहे, त्याच ठिकाणी केलेले आहेत। त्यामुळं कोणा एका बाहेरच्या व्यक्तीला जाऊन तिथं मतदान करायचे अशा प्रश्न येणार नाही। त्याच एरियामध्ये राहणारे साधारणपणे किती मतदार असतील? आणि जनरली प्रत्येक मतदान केंद्र किंवा यादी भाग हा आपला जास्तीत जास्त 1500 मतदाराचा असतो। 1000, 1200 ते 1500 तिथं मतदारसंख्या त्या ठिकाणी असणार। निवडणूक आयोगानं आम्हाला सूचना दिल्या होत्या की रहिवाशांच्या सोयीसाठी म्हणजे ह्या मोठ्या शहरामध्ये ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि हाऊसिंग सोसायटीज किंवा गेटेड मोठ्या टाउनशिप्स आहेत, तर इथं ॲम्पल स्पेस ज्या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीजची सुद्धा कन्सेन्सस आहे, तर अशा ठिकाणी आपण ही मतदान केंद्र सुचवावीत। आणि आपण जो होमवर्क केला त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 36 ठिकाणी आपण हे मतदान केंद्र हाऊसिंग सोसायटीमध्ये करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।